इकडं खुलताबाद तालुक्यातून तुम्हाला खुलताबाद तालुक्यातील काय नाव मुलाचं तुमच्या? आकाश रमेश बोडके. प्रकाश रमेश बोडके. आकाश रमेश बोडके. आणि किती मुलं आहे तुम्हाला? 2 मुलं आहे. 2 मुलं आहे. काय करतात दोघं? FDC कंपनीत इंजिनियर आहे. हा तर जुना वर्धे येतो FDC कंपनीमध्ये. कुठं वाळूजला का? बरं. आणि लहान आर्मीमध्ये. बरं. आणि बहीण मुलाला? दोघं भाऊ. बरं बरं. माहेर कुठल्या ताई तुमचा? माहेर म्हणजे गावातच दिलेले तुम्हाला? लिंबाजी चिंचोलीचे बोरगाव जवळचे आत्याच्या घरी दिले. पण मग तुम्ही इकडे घर जावी म्हणजे असं का? हा. मग गावाकडे तुमची काही शेतीवाडी तुमच्या गावाला? इकडे यांच्या माहेरच्या इकडे 2 आणि तिकडे 2 आहे. हा हा. बरं बरं. आणि इकडे 2 एकर तुमची आहे. बरं. आणि घर कसं आहे तुमचं? 3 मजली घर आहे. RCC. मग काही भाड्याने दिलं का कसं? कापूस टाकायला लागतं. हा हा हा. बरं बरं. काही बटेन धरला असेल शेती? बरं बरं. आता मुलाला काय पेमेंट आहे? 28,000 पेमेंट आहे. आणि जन्मतारीख काय त्याची? 24/3/99 जन्म आहे. 28,000 पेमेंट आहे. आणि फिटिंगचे काम करतो, परत कॉन्ट्रॅक्ट घेतो फिटिंगचे कामाचे. असं का? पुढे सरकारी तिथे बोरगाव आमच्या गावात काम करतो तो. बोरगावला पळसवाडी खुलताबादच काम करतो. असं का? बोरगावला काम करतो. गावातही भरपूर काम केलेलं आहे त्यांनी. आमच्या स्वतः घरची फिटिंग केली आमच्या पण त्यांनी. आताही काम चालू त्याचे. असं का? कंपनी करून तो काम करतो. पोरं लावतो. मग कंपनीत कोणतं काम हेच काय मग त्याचं? त्याला याच मेंटेनन्सचं काम. म्हणजे लाईट फिटिंगचेच मेंटेनन्स का दुसरं? नाही, म्हणजे फॉल्ट आला तर बघायचं. फॉल्ट काढायचं बस. मेंटेनन्सचं काम त्याला कंपनी थ्रू लागलेला आहे तो. आयटीच्या बॅचवर लागलेला आहे. म्हणजे आयट्या काय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिशियनच आयट्या केलेलं आहे त्याच्यामुळे तो त्याचे काम असते. तेच काम. बरं बरं. आता नोकरीला मुलगा आहे, लहान नोकरीला आहे. मग आता सून तुमच्या हाताखाली पाहिजे का ती शहरात राहणारी पाहिजे? शहरात राहणारी चालते आपल्याला, हाताखाली चालते तसं काही नाही. पण मग जॉब काही शहरात राहिली तर करू शकते काही पण, दोघं पण. हा, दोघं करू शकते. आजकालच्या मुली शेतात करते नाही काम एवढं. नाही, त्यांचं कामाचं जीवर येतं. आजकालच्या मुलीला नको वाटतं शेतात जायला. आम्हाला तरी वाटतं त्यांच्या बरोबरची असली कधी टेन्शन नाही. त्यांच्या बरोबरची असली तरी टेन्शन नाही. ते दोघं जण तिकडे राहा, मस्त आनंदात राहा. सणावाराला या बस झालं काय. करणारी असली तरी चालते. अपडाऊन पे केला त्यांना 4 व्हीलर घेऊन त्याच काय टेन्शन. अपडाऊन पे केला आता बी आहे त्याच्याकडे 4 व्हीलर. पण सेकंड हँड शोरूम घेऊ. असं का? 4 व्हीलर गाडी पण आहे? बरं बरं. मग चांगली आर्थिक स्थिती बरी दिसते तुमची. नाही, व्यवस्थित आहे. काहीच टेन्शन नाही. आम्हाला गावातले स्थळ भरपूर आहे, पण माणसाची इच्छा नाही. गावातलं नको वाटतं, लांबचा नवीन संबंध पाहायचा, नवीन स्वारा. कसं राहतं, 2 दिवस गेला माणूस थोडंफार आलं तर रिलॅक्स होतं. थोडस मोठेपणा राहतं एकमेकाचं. गावामध्ये एवढं माते नाही राहते. आणि मुलं कसे माळकरी आहे का? एकदम माळकरी आमचे मुलं. आता आर्मीत मटण सुद्धा खात नाही. तिथं पण नाही, दारू नाही, काहीच नाही. आमच्या घरी पहिल्यापासून खाते म्हणे. मान भाऊची पाय धरलेले माझ्या सासऱ्याने. त्याला चालतच काही नाही, मटण नाही, काहीच नाही, पीत नाही, काही नाही. आमच्या घरी कोणीच नाही. माझ्या सासू सासऱ्याच्या याच्यापासून नाही तर माझ्या आई वडिला पण तिकडे पण नाही कोणी खात नाही का? आमच्या घरात कोणीच नाही खात. चांगलं आहे मग. म्हणजे धार्मिक कुटुंब आहे तुमचं समजा. आणि देवाने काही कमी बी नाही केलं. त्याने अनुष्ठान पण करेल. असं 10 वर्ष दुष्काळ बी पडला तरी आपलं पाणी हटत नाही विहिरीच. असं का? तुमच्या खोलदावातलं काम किती पाणी आलं आमच्या प्यायला. अच्छा, म्हणजे तुमची विहीर चांगलं पाणी आहे. 14.5 वर्ष विहीर करेल. नदीच्या कडाला का विहीर? नाही, तळ्याच्या 10.5 पाणी झालेली. त्यावेळेस विहीर 9.5 लाख रुपये लागेल. बापरे. घराला बी जवळ 30-35 लाख रुपये लागेल. आणि 1 रुपयाचं कर्ज बाजार नाही.
होते सगळं नील. नील सगळं. लोक म्हणतात शेतकऱ्याचे फजिती. काय फजिती नाही, तुमच्याकडे? नियम धंदा आहे ना आपला. आमचा घासाचा पण धंदा आहे. तिचा घासाचा पण धंदा. धंदा आहे. हा, तुम्ही काय मटकी विकता का? हो. ती रोज कमीत कमी 400-500 रुपये कमवते. मी 3000 रुपये कमवतो. हा, घास विकून का? पण ते आता डुकरं थोडे ताप देऊ राहिले त्याच्यामुळे थोडं काय ना तिकडे यायला वेळ नाही आम्हाला. हा हा हा. किती दिवस यायचं आम्हाला? लई दिवसात चाललं यायचं म्हणून आज कस काय योग आला समजा? चला चला म्हणलं आता जाऊनच येऊ. आज आता तुमची ऑफर बघितली असेल बर्थडेची. ऑफर पाहिले आम्हाला मुलांनी सांगितलं त्यानं ना. सांगितलं आम्ही नाही का नाही? तो म्हणे ऑफर चालू आहे म्हणजे जा म्हणे. हा, कारण आज माझ्या मुलाचा 3000 रुपये भरावं लागले होते तुम्हाला. हा, आणि आज आले तर आज 2000. मुलाचा वाढदिवस तुमच्या हा हा. त्याच्यामुळे त्यांनी मला व्हिडिओ पाठवला होता आणि आता पण सांगितलं जा म्हणून तुम्ही या. मी 14 वर्ष ड्युटी करली. नाही, मुलाने सांगितलं पप्पा बर्थडेच्या इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा हा, बरोबर आहे. जाऊ द्या, जे नोंदणीला येतील ना म्हणे तर माझ्या नावानं 1000 रुपये सूट द्या सगळ्या नोंदणीमध्ये. खरंच आहे ना. म्हणजे आमचा मुलगा कसा थोडा समाधान सगळ्याची परिस्थिती समजून घेणार जाणून आहे. घेणार आहे ना ते. हा, मग ते म्हणे पप्पा जाऊ द्या, तेवढाच त्यांचा आशीर्वाद येईन आपल्या काम. हा, नाही, खरंच आहे. आणि आज माझ्या बर्थडेची म्हणजे 2 दिवस पण दिलेली मी 2-3 आज दिवसामध्ये. दिवसपासून ऑफर दिलेली आहे. म्हणलं जाऊ द्या कसं आम्हाला कोणाचं. तर उद्या यायचं होतं बरं का, तो म्हणे 3000 रुपये भरावं लागले तुम्हाला सामने आज. आणि मागच्या रविवारी पण यायचं होतं पण असंच काम निघलं मग त्याच्यामुळे नाही आलो. काल पण यायचं होतं मग बाया कापूस याचा लावलाय. मोटरसायकल पण चेष्टाला आहे. हा, बरं बरं, चालेल, काय अडचण नाही. तर तुमचा अपेक्षा आता तुम्हाला एक सर्वसाधारण मुलगी अशी. हो, छान पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे दिसायला छान पाहिजे. हा हा, मग तुमचा मोबाईल नंबर सांगा, ज्यांना आवडलं ते तुम्हाला कॉल करतील. दिला ना मी नंबर. नाही, याच्यावर द्या ना, व्हिडिओवर द्या ना, डायरेक्ट तुमच्याशी संपर्क. 9975 81 64 91 छोटा फोन द्यायचा. 8308 8308 1766 1766 13 हा व्हॉट्सअप नंबर. आणि आता हे कसं, ही तुमची जी माहिती ना पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या युट्यूब चॅनलला जाणार. हा, ज्यांना तुमची माहिती आवडली ते डायरेक्ट तुमच्याशी कॉल करतील. हा, आपलं कसं आहे म्हणजे इथं